श्री, अरे बेबेत्या, कामातच? नाही ये ना. आज लवकर आलास? अगं जरा मेल्स पाठवायचे होते, म्हटलं घरी जाऊन पाठवू म्हणून आलो लवकर. ये बस. बोल. सॉरी श्री, कशासाठी? मी हल्ली खूप विचित्र वागते बोलते ना म्हणून. तू कधी विचित्र वागलीस? सरीचं लग्न ठरल्यापासून. मला काय नाही जाणवलं असं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे श्री. अगं खरंच असं काही नाहीये. पण मला वाटतंय ना, असे अप्स अँड डाऊन्स होतात कधी कधी. माझे जरा जास्तच होतात. वयामुळे म्हण किंवा किंवा स्वभाव, कशामुळे होतंय ना तेच कळत नाही मला. तुला त्रास होतोय का कसला? तेच तर कळत नाहीये ना मला. मिस करतेस कोणाला? कुणाला मिस करणार? आणि त्याच्यासाठी मनात प्रेम तर असावं लागतं. बेबेत्या, मला माहिती आहे श्री, तू मला देव बद्दल विचारतोस, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगतेय तुला, देव मला माझ्या आयुष्यात नको होता आणि नकोय. मग माझा इगो म्हण किंवा माझा डिसिजन म्हण, हे खरंय ते खरंय. मी तुला फक्त सॉरी म्हणायला आले होते. नाही. फक्त सॉरी. बाबा, तुम्हाला काय वाटतं? छान आहे विचार. पण जमेल का? जमेल रे, जमेल. बाबा खरं तर मला खूप भीती वाटते. हे बघ, तू आता घाबरू नको, धाडसाने पुढे हो. माझ्या हयातीत मला काही घरबीर करता आलं नाही, पण तू ते करून दाखवलंस ना तर माझा ऊर अभिमानाने भरून येईल. मी जे करू शकलो नाही ते माझ्या मुलाने करून दाखवलं. खूप अभिमान वाटेल मला तुझा. बाबा तुम्ही असं म्हणताय तर आता काही होऊ द्या, हे घर मी नक्की घेणार. घेणार घेणार, घर घेणारच तू. तुझं काही माझ्यासारखं नाहीये रे. तुला समर्थ साथ द्यायला तुझी बायको आहे. हो पुढे. साथ नाहीच बाबा, हे सगळं, या सगळ्याची सुरुवात तिनंच केली. बाबा हे जर घर घेऊ शकलो ना मी, त्याचं सगळं क्रेडिट सुनीताला आणि ताईला. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. पुढे हो, प्रामाणिक प्रयत्न कर, सगळं काही छान होईल. जा झोप आता. फार काळजी करत राहू नको, विचार करू नको. सगळं छान होणार आहे. होप सो बाबा. काय वैताग आणलाय रे या फोनने श्री. ए बरं झाला तू आज बँकेच्याच नंबरवर फोन केलास. ए तुला माहितीये सरू मावशींचा पण फोन आलेला. बँकेच्याच नंबरवर आला होता, पण बरं वाटलं मला त्यांच्याशी बोलून. खूप आनंदात होत्या. म्हणजे तुला खरं सांगू का श्री, इतकं बरं वाटलं ना मला. म्हणजे सुरुवातीला मला जरा भीती वाटायला लागली होती की आई बोलतात तसं झालं तर, पण नाही. फोन घे ना श्री. अगं तू घे ना. हा कुणाचा फोन आहे? श्री कॉलिंग येते ह्याच्यावर. श्री, अरे तू, हे घे ना. अरे घे 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 घे, रिसीव कर. काय चाललंय? हॅलो. काय चाललंय हे श्री? हॅलो. तुझा नवरा नाही ना आजूबाजूला? का? तू असेल तर रोमॅन्टिक बोलता येणार नाही ना. ओ मिस्टर, मी माझ्या नवऱ्याशिवाय बाकी कुणाशीच रोमॅन्टिक बोलत नाही बरं का. काय यार, इतकी वर्ष मी तुझ्यावर मरतोय, त्याचं काय मग? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. सुन ना सुन ना. डेट पे आएगी? आता आई झाल्यानंतरच सगळं डेट वगैरे.
क्या यार तुम भी. अरे मग तुम दूसरी को पकड़ो ना, मेरे पीछे क्यों पड़ा है? मैं मैरिड है ना. तुम्हारे में जीव अटका है ना मेरा. काय या श्री. काढलीस विकेट. अरे श्री, बस. आय, शाबास. थँक्यू. कसा वाटला? खूप छान. हो ना, त्यात सगळं आहे बरं का. हा, हळूहळू कळेल तुला. आणि काही अडलं तर मला विचार. पण एवढ्या महागाचा फोन कशाला घेतलास? अगं केव्हापासून घ्यायचा होता तुला, तुला घेऊन टाक. अरे हो, पण कशाला एवढे पैसे घालवायचे? फोनसाठी नाही घालवले, त्याच्या उपयोगांसाठी. ए श्री, हा, सेल्फी घेऊ का मी एक? म्हणजे स्क्रीन सेव्हर म्हणून मला ठेवता येईल आपला. बात है. घेऊ? घे. कुठे जाऊ? इथे. हा. हा, काढ. अजून एक. थांब. वाव. मस्त ना क्लॅरिटी. बेबी वन्सनचं ना काही कळतच नाही. घटकेत असं घटकेत तसं. हे मला वाटतं ना त्यांनाच कळत नसेल की त्यांना काय होतंय. सरीचं लग्न ठरल्यापासून तर जरा जास्त. वहिनी, मला सुद्धा तसंच वाटतंय. तिलाही वाटतच असेल ना ग संसार करावा असा. पण पण तिचा भरोसाही नाही देता येत ना ग. हो, त्या कधी समजून घेतील आणि कधी भडकतील, काही नेम नाही त्यांचा. या विषयाबाबतीत तर फारच हळवी येते. आणि पण भाऊजींनी त्यांना असं म्हणायला नको होतं. म्हणजे बेबी वन्सनना लागलं ते. अगं पण भाऊजी काही बेबीला वाईट वाटावं म्हणून नसतील म्हणाले. आता फक्त बेबी वन्सनचा संसार राहिलाय नाही. नाही वहिनी, माझं काही नाही. माझं विधी लिखित बदलणं माणसाच्या हातातलं नाही. पण बेबी वन्सनचा संसार व्हावा असं अगदी मला मनापासून वाटतंय. म्हणजे त्यांचं माझ्यासारखं नाही ना. सुरुवात तर करू शकतो आणि त्यांचा संसार झाला तर मला आनंदच होईल. इंदे, तुझ्या मनात आलंय ना तसं देवाच्या मनात आल्याशिवाय बेबीच्या बाबतीत काही होणं शक्य नाहीये. देवाच्या म्हणजे देवच्या? नाही ग, त्याच्या हातात काहीच नाहीये खरं म्हणजे. तो किती साधा आहे, गरीब आहे बिचारा. हो ना, खूप घाबरायचे ना बेबी वन्सन. हो, आपण नाही का घाबरत तिला. घ्या चहा घ्या. अली सगळं मंदावरच टाकून जायला लागलीये. चहा सुद्धा मंदाताईंनी करायचा म्हणे. मग ही काय करणार घरातली सून? नुसती हरे रावी? सगळ्या गोष्टी मोलकरणीवर टाकून चालतं का? तुला नाही ना काही करायचंय? मी कशाला करू? मला काय वेड लागलंय का? आणि जरा मी कुठे काही करते असं म्हटलं ना तर सगळं काम माझ्यावर टाकून जायला मागे पुढे पाहायची नाही तुमची सून. तुझी सून नाहीये का? ती कसली सून? तिला काही सून म्हणायचं का? पुरे पुरे कला आता. तुम्हाला माझं काही पटायचंच नाही. तुम्हाला सांगते मी, ती पोरगी आहे ना महावस्ताद आहे. गोड बोलून काम करून घेण्यामध्ये अगदी पटाईत आहे. मला सांगते बेटा, पिंट्याला घेऊन आपल्यापासून वेगळी होते की नाही बघाच तुम्ही. तुम्हाला माझं ना कधी पटणारच नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना तसं येते. हिची चिन्ह पण दिसायला लागली आहेत ना मला आता. आपल्या मुलाला आपल्यापासून तोडून ही घेऊन जाईल त्याला. पटेल तुम्हाला माझं? तेव्हा आपण वृद्धाश्रमात असू हरिहरी करत. जाऊ दे, त्यांना कधी माझं काही पटलंय का? आता पटेल. मी तरी कशाला बोलत बसतीये. पण एके दिवशी कळेल तुम्हाला. एके दिवशी कळेल की मी जे काही म्हणत होते ना ते कसं खरं होतंय ते. बघा आई, तो चहा कोणासाठी ओतून ठेवलाय? अगं हो, बेबीसाठी. आलीच नाही ग ती खाली. ब्रेकफास्टला पण नाही? चहाला सुद्धा नाही आली आहे.
नाही, आणि मी घेऊन जाईन म्हटलं होतं पण खूप गडबड होती ग. म्हणजे भाऊजींना पूजेची तयारी करून द्यायची होती ना. सरी नाही आहे त्यामुळे पंचायत झाली आहे खूप. वेळच नाही झाला. आत्ता जाते बघ. मी बघते. अगं, तुला ऑफिसला जायचंय ना. आहे, थोडा वेळ आहे. जान्हवी, मला तू आता सुट्टीच का नाही घेत? किती दिवस जाशील अजून? आई खरं सांगू का, मला ना बाळाच्या जन्मानंतर जास्तीत जास्त सुट्टी घ्यायची आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मला जितकं जमेल झेपेल तितक्या शेवटच्या दिवसापर्यंत मी ऑफिसला जाणार आहे. एकदा बाळ घरी आलं की त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढता येईल ना. ते खरंच आहे म्हणा. मी बेबी आत्यांना चहा देऊन येते. आलंच. सावकार. बेबी आत्या, गुड मॉर्निंग. तू कशाला आणला चहा? अहो त्याला काय झालं? कशी आहेस अवघडलेली तू? बस बस, वेळ आहे ना तुझ्याकडे बसायला. हो हो. अहो मला डॉक्टरांनी चालतं फिरतं राहायला सांगितलंय. थँक्यू. एक विचारू का बेबी आत्या? मला माहितीये तुम्हाला काय विचारणार आहेस. तुम्हाला वाईट वाटणार असेल, त्रास होणार असेल तर नाही विचारणार. तुझ्या विचारणाने वेगळा काही त्रास होणार नाही. म्हणजे तो होतोच. कसला? मला हल्ली खूप खूप एकटं एकटं वाटतं. अहो आम्ही सगळे आहोत की. तरीही एकटं वाटतं मला. मग तुम्ही बोलत का नाही? इगो आडवा येतो ना. म्हणजे मीच सगळं लाथाडलं आणि आता त्याचा मला पश्चाताप होतोय. कुठल्या तोंडाने सांगू मी? पण म्हणजे तुम्हाला पश्चाताप होतोय का? माहित नाही. बेबी आत्या, चूक खरं तर देवची. तरी मला पश्चाताप का होतोय? तुम्हाला आठवण येते ना त्यांची? यायला नकोय ना ग जान्हवी. प्रेम केलं ना हो त्यांच्यावर. तीच तर चूक झाली ना माझी. प्रेम करणं चूक नाहीये बेबी आत्या. निभावता नाही आलं पण मला ते. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जान्हवी, जे आजपर्यंत जमलं नाही ते यापुढे कसं जमेल? क्षमा करणं कुठल्याही वयात जमतं बेबी आत्या. देवला क्षमा केली ना की पुढे जाता येतं. जान्हवी, तू माझ्या जागी असतीस तर तू तुझ्या नवऱ्याला क्षमा केली असतीस? मी त्याच्यावर इतकी चिडलेच नसते बेबी आत्या. त्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. बोलणं ठीक आहे जान्हवी. बेबी आत्या, लग्न ही कमिटमेंट मानते मी. आणि कमिटमेंट पाळण्यासाठी माझी कुठलीही तडजोड करण्याची तयारी असते. पटलं नाही तरी? मतभेदाचे तंटे होऊ न येणं आपल्या हातात असतं ना. तुम्हाला माहितीये आमच्यात तर खूप आहेत, प्रत्येक गोष्टीत आहेत. पण ना म्हणूनच आम्ही एकमेकांना आवडतो. श्री, मूल नको असं म्हणाला असता तर? तेच म्हणाला होता तो. मग मी त्याचं म्हणणं समजून घेतलं बेबी आत्या. मग पुढे? म्हणून तर मला माझं म्हणणं त्याला पटवता आलं. त्याला जर समजून घेऊ शकले नसते तर माझं म्हणणं मी त्याला कसं समजावलं असतं? समजून घेतल्याशिवाय समजूत नाही काढतायत बेबी आत्या. अहो अहो, जेवणारात ना? नकोय. वाजले बघा ना किती. वाजू देत. हो पण तू जेव. हो, मी तुम्हाला वाढू का असं म्हणते? मला जेवायचं नाहीये कला. तर जेवणावर कशाला राग करताय तुम्ही? तुम्ही पण मला तुझ्यासोबत जेवायचं नाहीये. माझा मी जेवेन नंतर.
दोघांची तोंड दोन दिशांना. जान्हवी, मी तुला सांगितलं होतं की नाही? सॉरी, मी नाही ऐकलं तुझं. मला वाटलंच होतं तू असा काहीतरी गोंधळ घालून ठेवणार. अरे पण मग आता सॉरी म्हणतेय ना. जान्हवी, अगं बेबी आत्या म्हणजे काही सरू मावशी नाहीये. मला माहितीये. मग कशाला नसते उद्योग करतेस? श्री, उद्योग काय? हे बघ, ती आता चिडली ना तर हे बघ, मी रडताना पाहिलंय त्यांना. श्री, काय? श्री, त्या देवचा फोटो त्यांच्या उशाखाली ठेवलेला असतो. खूप हळव्या झालात रे ते हल्ली. म्हणजे श्री, त्या देवना मिस करतायत. हे बघ, हे तुझं म्हणणं असणार आहे. ठीक आहे, मग तू जा आणि त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या उशीखाली जाऊन चेक कर. फोटो आहे त्याच्यावर त्यांच्या रडण्याचे टपोरे थेंब, त्याचे डागही दिसत आहेत. नाही, मला नाही हे खरं वाटत आहे. श्री, माणूस दिसतो तसा नसतो. श्री, अगं पण आपली बेबी आत्या ही हे बघ, एक बाई म्हणून मी त्यांचं मन समजू शकते. आणि काय कळलंय तुला? त्यांना आता सोबतीची गरज आहे. श्री, अगं पण मग आपण आहोत की. नवऱ्याची सोबत. हे तुला वाटतंय? श्री, अरे सरू मावशींचं लग्न झाल्यापासून त्यांना जास्तच एकाकी वाटायला लागलंय. मग तू काही बोललीस का बेबी आत्याशी? खूप जनरल बोलले. नाही नाही नाही, या पप्पूंच्या मित्राबद्दल म्हणतोय मी. नाही, नाही, आणि बोलू सुद्धा नकोस इतक्यात. नाही बोलणार. गुड. चल, मी आता ठेवू? श्री, काय ग? आपण वेळ आली की भेटूया आपण देवना. हा, थँक्यू. श्री, हॅपी? आय लव्ह यू. ठीक आहे. ठीक आहे. अगं काम आहेत जरा. बायकोला खुश ठेवणं हे सुद्धा नवऱ्याचं कामच असतं. तेच करतोय की नाही मी? बायकोच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं हेच तर करतोय ना. ठीक आहे, ठेव. आय लव्ह यू टू. बाय. अहो, माझं चुकलंय असं वाटतं तुम्हाला? बोला ना. तुम्ही गप्प का? बोला ना. तुझं नाही, आमचंच चुकलंय. म्हणजे मी क्षमा केली तुला, आमच्या सोबत या घरामध्ये राहू दिलं. मोठी चूक केली आहे मी, असं वाटायला लागलंय मला. बेबी आत्या, बेबी आत्या, बेबी आत्या. श्री, मी बाथरूम मध्ये आहे, येते रे. हा, ये, सावकाश ये.
दुपारचा चहा सुद्धा झाला नाहीये माझा. ती काय वेळ झाली का यायची? हे ना माझा जीव जायची पाळी आली. हा मम्मी, अगं त्या लाल गोळ्या आहेत ना, ते ते रात्री जेवल्यानंतर द्यायचे आहेत. हा, आणि त्या पिवळ्या आणि पांढऱ्या गोळ्या आहेत ना, समजलं का तुला? हा, आणि त्या पिवळ्या आणि पांढऱ्या गोळ्या आहेत ना, ते दुपारी जेवल्यानंतर द्यायच्या. समजलं का? हा, झालं. बाहेर दिवे लावून यायचे आणि घरी आल्यानंतर फोनवर गप्पा आईशी. मग आम्ही काय जीव द्यायचा का? नाही नाही, मी एक कामच करते, मी उद्या घरी येते. हो हो, समध्या गोळ्या तुला लावून देईन नीट मी. हा, आता मी सांगते तेवढं कर. पण बरे आहेत ना पप्पा आता? नाही जास्त काही झालं तर आपण डॉक्टरकडे नेऊ त्यांना आत्ताच. हा हा. अगं ए, मम्मी, मी तुला नंतर फोन करते. नाही काही लागलंच तर तुम्हाला रातच्याला बी फोन कर. माझा फोन चालूच असेल. हा ठीक आहे, काळजी घे. पप्पांना विचारलं म्हणून सांग. ठेव फोन. बर. चालो, घरात आलीस की फोन बंद, कळलं ना? आणि पुरे झालं ते मम्मीचं कौतुक.